भारतीय सिनेमाचा इतिहास पाहिला तर महान खलनायक आपल्याला सहजपणे आठवतात. अमरीश पुरी, भयानक आवाज, भेदक डोळे. अमजद खान, हसणारा आणि क्रूरतेला एन्जॉय करणारा मस्तीखोर खलनायक. तो डर गया समझो मर गया. आशुतोष राणा, वेडसर हिंसा आणि मानसिक दहशत. डॅनी डेंझोंगपा, एक निर्दयी, पॉवरफुल आणि स्टायलिश विलन. सदाशिव आमरापूरकर, अत्यंत भयंकर आणि प्रभावी खलनायक. त्यांच्या डोळ्यातूनच खलनायकी भाव स्पष्टपणे जाणवायचे. पण एक नाव आहे जे न ओरडता न बोलता आजही अत्यंत खोलवर जखम करण्याची ताकद ठेवतं, जे टाइमलेस होतं, खूप डार्क होतं. काळ बदलतो, लोक बदलतात आणि इतिहास हळूहळू आठवणींच्या कपाटात ढकलून दिला जातो. निळू फुले. आपण त्यांना कसं लक्षात ठेवतो? आज जरी त्यांची आठवण काढली तरी लोक मस्करीत घेतात. एकच ओळ, एकच डायलॉग, बाई वाड्यावर या. तो संवाद सहजपणे हसण्यासाठी वापरला जातो. त्यांना फक्त निळू फुले म्हणून संबोधित करण्याआधी निळकंठ कृष्णाजी फुले कोण होते हे आधी समजणं गरजेचं आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात मराठी रंगभूमीवरून केली. ते प्रायोगिक आणि सामाजिक जाणीव असलेल्या नाटकांमध्ये सहभाग घेत असत. प्रभावी आवाज, जबरदस्त संवाद फेक आणि उत्कृष्ट अशी देहबोली. खलनायकांच्या भूमिकांमध्ये एक वेगळीच दमदार छाप पाडून त्यांनी स्वतःची जागा निर्माण केलेली होती. अमिताभ बच्चन सारख्या ऍक्टर समोर उभं राहूनही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा असा हा अस्सल मराठी अभिनेता होता. पण आपण त्यांना फक्त बाई वाड्यावर या एका डायलॉग पुरताच मर्यादित ठेवलं. मला सांगा, इतकं साधं होतं का निळू फुले यांचं अभिनय विश्व? अरे, निळू फुले अभिनय करायचे, पण तो अभिनय वाटायचाच नाही. ते हळू बोलायचे, थंडपणे पाहायचे आणि तेवढ्यातच प्रेक्षकांच्या अंगावर काटा यायचा. ते फक्त रंगमंचावर उभे राहिले, पडद्यावर आले की प्रेक्षकांच्या मनात धडकी भरून जात असायची, कारण त्यांच्या शांततेत धोका दडलेला असायचा. अमरीश पुरी भीती निर्माण करायचे त्यांच्या आवाजाने, आशुतोष राणा वेड्या हिंसेने, पण निळू फुले ते भीती निर्माण करायचे एक सामान्य माणसाचा मुखवटा घालून. स्वतःच्या अभिनयाने ते तुम्हाला हळूहळू गिळायचे. ते कधी राक्षसी पात्र साकारत नव्हते. ते साकारायचे गावातला सावकार, जमिनीवर बसलेला जमीनदार, सत्तेचा माज असलेला अधिकारी, समाजाने पवित्र मानलेला एक अत्याचारी. त्यांचे पात्र कधी तलवार घेऊन येत नसत. ते कधीच गँग किंवा हत्यारबंद माणसांसोबत येत नसत. ते येत होते तर हसऱ्या चेहऱ्याने, धमकावणाऱ्या शांततेने आणि कायद्याच्या नावाखाली. ते येत होते कागदांमध्ये, कर्जात, जातीत आणि सत्तेत. म्हणूनच ते भयानक वाटायचे, कारण ते काल्पनिक नव्हते. ते खरेखुरे वाटत होते. सामान्य चेहऱ्याची माणसं देखील किती धोकादायक असू शकतात हे त्यांच्या पात्रांमुळे दिसून येत होतं. ते आपल्याच आसपास वावरत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचं पात्र पडद्यासमोर आपल्यालाच उभं करून दाखवायचे. मराठी सिनेमाने ग्रामीण जीवन दाखवलं, पण निळू फुलेंनी ते उघडं पाडलं. जात, सत्ता, पैसा आणि माणसाची किंमत या समाजाच्या वेगवेगळ्या बाजू त्यांच्या पात्रांमधून आपल्याला पाहायला मिळत असत. त्यांच्या भूमिकांमधला खलनायक कधी एक माणूस नव्हताच, ती संपूर्ण व्यवस्था होती आणि ती आजही फारशी बदललेली नाहीये. ते आजही रिलेटेबल आहे. निळू फुले म्हणजे फक्त एक विलन नव्हते. ते कॉमेडी करू शकत होते, ते सटायर करू शकत होते. आपल्या अभिनयाने रंगभूमीवर ते लोकांना हसवत असत आणि अगदी पुढच्याच क्षणाला त्याच लोकांना ते अस्वस्थ देखील करू शकत होते. रंगभूमी, सिनेमा, सामाजिक चळवळ. निळू फुले केवळ एक ऍक्टर नव्हते, ते एक विचार होते. ते सत्तेला अस्वस्थ करायचे, ते समाजाच्या गालावर थेट चापट मारायचे. ते खऱ्याखुऱ्या जनतेवर होणारे अत्याचार स्वतः त्याच लोकांना पडद्यावर दाखवायचे आणि त्याच गोष्टीची ते लोकांना जाणीव करून द्यायचे. म्हणूनच ते सगळ्यांपेक्षा वेगळे होते आणि ते गरजेचे होते. पण आपण काय केलं? आपण त्यांना एका संवादापुरता मर्यादित ठेवलं. आपण त्यांच्या डायलॉगला एक मीम मध्ये बदलून टाकलं. आपण त्यांच्या अभिनयाला हसण्यावर टाकलं. महान कलाकार फक्त मनोरंजन करत नाही, तो विचार करायला भाग पाडतो. तो आपल्याला जागं करतो. तो आपल्याला अस्वस्थ करतो. खोल आणि प्रभावी आवाज, ग्रामीण भाषेवर प्रभुत्व, चेहऱ्यावरील तीव्र भाव, खलनायकाच्या भूमिकेत देखील वास्तववादी सादरीकरण. त्यांच्या भूमिका इतक्या प्रभावी असत की लोक त्यांच्या पात्रांचा तिरस्कार करत असत. निळू फुले आपल्याला घाबरवतात हे तर सगळ्यांनाच दिसलं, पण ते आपल्याला आपल्याच समाजाची ओळख करून देत आहेत हे मात्र लोकांना कळलंच नाही. निळू फुले म्हणजे एक चेहरा नाही, तो एक प्रश्न आहे. आपण सत्तेला ओळखतो का? आपण शोषण सहन करतो का? आपण गप्प राहतो का? मित्रांनो, बाई वाड्यावर या हा एक विनोद नाहीये, हे लक्षात घ्या.
निळू फुले केवळ एक अभिनेते नव्हते, ते समाजकार्याशी देखील घट्टपणे जोडलेले होते. डॉक्टर राम मनोहर लोहिया यांच्या समाजवादी विचारसरणीचा प्रभाव त्यांच्यावर होता. शेतकरी, कामगार, वंचित घटकांसाठी त्यांनी नेहमीच आवाज उठवला. दुष्काळग्रस्त भागात ते मदत कार्य करायचे. सामाजिक समतेसाठी त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. पडद्यावर आपल्याला ते जितकेच निर्दयी आणि क्रूर दिसायचे, ते प्रत्यक्ष आयुष्यात तितकेच साधे आणि तत्वनिष्ठ होते. अभिनयापूर्वी पुण्यातील AFMC कॉलेजमध्ये ते माळी म्हणून नोकरी करत होते. साधं राहणीमान आणि प्रसिद्धी असूनही अहंकार नसलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं. मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून त्यांची ओळख होती. सामाजिक जाणीवांचा हा कलाकार पुढच्या पिढीतील कलाकारांसाठी एक प्रेरणास्थान होता. निळू फुले यांचे नाव मराठी सिनेमासृष्टी आणि रंगमंचावर कायमच आदराने घेतले जाते. आपण त्यांना जरी खलनायक म्हणून पाहिलं असेल तरी खऱ्या आयुष्यात मात्र ते एक नायक होते. असा नायक जो समाजासाठी लढत असायचा. तर पुढच्या पिढीला आपण त्यांची कोणती ओळख देणार आहोत? मी आशा करतो की माझा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही बाई वाड्यावर या अशी ओळख त्यांची करून देणार नाहीत. आणि लक्षात ठेवा, द मोस्ट डेंजरस विलन्स आर दी वन्स हु लुक नॉर्मल. आणि हेच त्यांनी आपल्याला कायम समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचे विचार मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया.